दसरा समाप्ती आणि कोजागिरी पौर्णिमा. श्री गणेशाय नमः. आज मी तुम्हाला माहिती देत आहे. दसरा कथा. दुर्गासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला. तसेच पुरुषांच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असा वरही मिळवला. दुर्गासुराने इंद्राविरुद्ध युद्ध पुकारले. शुक्राचार्य दुर्गासुराचा गुरु होता. तो संजीवनी विद्येच्या जोरावर मेलेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करी. दुर्गासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवले. इंद्राचा दुर्गासुराने पराभव केला आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला. दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली. पार्वती ही विजया नाव धारण करून शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. महायक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी 56 कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिलोमा, दुर्धर, दुर्मुख, बिडाल यांच्यासारख्या अतिबलाढ्य राक्षसांना देवीने ठार मारले. त्यामुळे तालजंग राक्षस संतापला आणि त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला. देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे तुकडे केले. घनघोर लढाई करून तिने दुर्गासुराचा वध केला आणि विजय मिळवला. 9 दिवस हे युद्ध चालले होते. 10व्या दिवशी विजय मिळाल्याने विजयादेवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी तसेच दशहरा हे नाव मिळाले. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्त्वाचा दिवस आहे. शमीपूजन, अश्मंतक आपट्याच्या वृक्षाचे पूजन विजयादशमीला करण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कौत्स नावाचा एक पुत्र होता. त्याने आपल्या पुत्राला भडोच शहरी वरतंतू या ऋषीकडे विद्यार्जन करण्यासाठी पाठविले. ऋषीकडे राहून कौत्स विद्यार्जन करू लागला. विद्यार्जन पूर्ण होताच आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुदक्षिणा घ्यावी अशी कौत्साची फार इच्छा होती. कौत्साने फारच आग्रह केल्यामुळे वरतंतू ऋषी त्याला म्हणाले, तुझा एवढा आग्रहच आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी सुवर्णमुद्रा व त्या देखील एकाच व्यक्तीकडून 3 दिवसात मला आणून दे. एकाच व्यक्तीकडून 3 दिवसात एवढे द्रव्य मिळवणे फारच कठीण होते. त्या काळी रघुराजा हा अयोध्येचा राजा मोठा उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा होता. कौत्स अयोध्येला रघुराजाकडे गेला. रघुराजाजवळ एवढे द्रव्य नव्हते. एवढ्या सुवर्णमुद्रा 3 दिवसात देण्याचे रघुराजाने कौत्साला आश्वासन दिले आणि त्याने इंद्राबरोबर लढाई करण्याची तयारी केली. इंद्राला ही गोष्ट समजतात त्याने अयोध्या नगराबाहेर शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. रघुराजाने 14 कोटी सुवर्णमुद्रा कौत्साला गुरुदक्षिणा म्हणून वरतंतू या त्याच्या गुरुला अर्पण करण्यास दिल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रांचा शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षांखाली ढीग करून लोकांना त्या घेऊन जाण्यास सांगितले. लोकांनी सीमेबाहेर असलेल्या त्या वृक्षाची पूजा केली, यथेच्छ सोने लुटले आणि एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस होता दसऱ्याचा. त्यावेळेपासून शमीची व अश्मंतक म्हणजे आपट्याच्या वृक्षांची पूजा करून सुवर्णमुद्रा म्हणून आपट्याची पाने लुटण्याची प्रथा चालू झाली होती. महिषासुर निर्नाशी भक्तानां सुखदे नमः. रक्तबीजवधे देवी चंडमुंड विनाशिनी नमः. शुंभ निशुंभस्य धूम्राक्षस्य मर्दिनी नमः. सर्वशत्रु विनाशिनी सर्वसौभाग्यदायिनी नमः. देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमसुखं. रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जयी. उदयस्तु जय जगदंब. महिषासुराचा वध केल्यानंतर देवी 2 दिवसानंतर विश्रांती घेते म्हणजे झोपते आणि ती कोजागिरी पौर्णिमा या दिवशी जागी होते. खूप देशात लक्ष्मी विष्णूची पूजा केली जाते.
चंद्र 16 कलांमध्ये असल्यामुळे पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. आटीव मसाला दूध करून चंद्राच्या किरणांनी ते गार केले की ते औषधी परिणामांनी युक्त होते. ते रात्री 12 नंतर प्राशन केले की आरोग्यदायी होते. त्या दिवशी पचायला हलके अन्न घ्यावे म्हणून भेळ केली जाते. सर्वांनाच भेळेसारख्या खमंग आणि मसालायुक्त आटीव दुधासारख्या स्नेहशील कोजागिरीच्या शुभेच्छा. आता कोजागिरी पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री कोजागरती म्हणजे कोण जागत आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. अश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्सायनाने कौमुदी जागर व वामन पुराणाने दीपदान जागर म्हटले आहे. बौद्ध काळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. अश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्याच दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी करावयाच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र, बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पाळणे करतात. रस्ते झाडावेत, घरे सुशोभिवंत करावीत, दिवसा उपवास करावा, गृहदाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी, चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यांनी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी. विविध मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमा पूजा अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो. ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. श्रीकृष्ण 16 कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रसक्रीडा केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रात्रोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधा यांची विशेष उपासना केली जाते. कोजागिरी पौर्णिमा मसाला दूध. या दिवशी दूध आटून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून लक्ष्मीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. नवीनच तयार झालेले भात, आंब्याची पानं, झेंडूची फुलं यांचं तोरण दाराला बांधले जाते. या दिवशी घरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणजे नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात. अशी प्रथा कालविवेक
मध्ये सांगितलेली आहे. घरासमोर लावलेल्या हर तऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूवर नवीन नवीन तोरणे बांधतात. आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंब्या तसेच कुरडी व झेंडूची फुले करून तोरण बांधतात. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांवरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री प्रकाशात ठेवली जातात आणि मग ते औषधं घेतली असता ह्या दूर होऊ शकतात. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्यांचा गुणधर्म बदलतो आणि अशा खिरी आजारी व्यक्तीला दिल्यास त्यांना आराम मिळतो असे म्हटले जाते. लक्ष्मी पूजनाच्या कर्तव्य म्हणावयाचा श्लोक. सुरा सुरेंद्रादि किरीटमौक्तिकरयुक्तं सदा यतव पादपङ्कजं परावरं पातु वरं सुमङ्गलं नमामि. भक्त्याखिलकामसिद्धये भवानी त्वं महालक्ष्मी सर्वकामप्रदायिनी. सुपूजिता प्रसन्नास्तान् महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये. या गतिस्तवन प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्. ओम महालक्ष्मी नमः. प्रार्थनापूर्वकं समस्काराणां समर्पयामि. या श्लोकाने लक्ष्मीची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेची व्रत आणि कथा. प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्र ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता तेवढीच त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिवत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीची बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखी झाले. आता बघा कोजागिरी म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यत मुने. कोजागिरी म्हणजे कोण जागती, कोण जागृतीत आहे, कोण जागे आहे. पौर्णिमा म्हणजे परिपूर्णता, पूर्णत्व. चैतन्य शक्ती देवी आपल्यात गुप्त आहे, किंबहुना ती आपले स्वरूप आहे. म्हणूनच आपण चालतो, बोलतो, खातो, पितो, म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जीवन प्रकाश मिळतो. पण आपल्या ठिकाणी असलेल्या चैतन्य शक्तीचा, जाणीवेचा म्हणजेच स्वस्वरूपाचा आपल्याला कधीच आठव नसतं. उलट मी अमुक हा अहंकाररूपी आसूर म्हणजे महिषासूर आपल्या जीवनावर अधिराज्य गाजवत असतो. म्हणूनच जीवनात आहे दुःखाची रात्र. पण जेव्हा आपण ह्या चैतन्य शक्तीच्या म्हणजेच देवीच्या ठिकाणी सतत अखंड जागे असतो, म्हणजेच तिचे स्मरण करतो, अनुसंधानात राहतो, परिणामी चंद्रक्रोरीप्रमाणे अहंकार व अज्ञान कमी कमी होत जातो व आनंदाचा व ज्ञानाचा प्रकाश वाढू लागतो आणि एक दिवस अहंकार मरतो आणि आपण पूर्णत्वाला जातो. तुका म्हणे बळी जीव दिधला पायतळी, देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. जो कोणी सतत देवाचे स्मरण, भान व अनुसंधानात नित्य जागा राहतो तो देवच होऊन परिपूर्ण झालेल्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे जगाला ज्ञानाचा प्रकाश देतो.
पूर्णचंद्र कोजागिरीचा, पूर्णचंद्र पौर्णिमेचा कोजागिरी अश्विनात, सुंदरता त्या चंद्राची चांदण्याच्या कोंदणात. सजे पहा वसुंधरा छान टिपूर चांदण, चंद्रप्रकाशात फुले खूप कोजागिरी सण. अंगणात परिवार मित्रमैत्रिणींचा मेळा, नाच गाणी गप्पा गोष्टी चंद्रगाणी भेंड्या खेळा. दूध आटीव केशरी त्यात अमृत चांदण, आयुर्वेद सांगतसे सर्व औषधीचे गुण. लक्ष्मीपूजन आरती कोजागिरी पार्टी खाऊ, पाठ लक्ष्मीचा करू मसाल्याचे दूध पिऊ. जागरण निशिकाळी फिरे लक्ष्मी घरोघरी, स्वागताची अपूर्वाई नैवेद्यास लक्ष्मीसी खीरपुरी. श्री महालक्ष्मी नमो नमः. श्री महालक्ष्मी नमो नमः. श्री महालक्ष्मी नमो नमः. शुभं भवतु.